आंदोलकांच्या संख्येच्या बाबतीत सुद्धा मर्यादा आहे, तरी सुद्धा मोठ्या संख्येने तिकडे चाललेले आहेत। पोलीस या बाबतीत नेमकं काय करतायत, विशेषतः बस अडकलेले आहे त्या बाबतीत काय नेमकं पाहायला मिळतं? ज्या पद्धतीने आंदोलक आलेले आहेत आंदोलकांची जी संख्या वाढलेली आहे पाहता जे पोलीस प्रशासन आहे त्यांच्या अंदाजानुसार जर बघितलं तर दुपटीने संख्या वाढलेली आहे। साधारणपणे 5000 आंदोलकांना घेऊन आझाद मैदानावर त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करता येईल अशा स्वरूपाचं एकूणच पोलिसांच्या माध्यमातून त्यांना नमूद केलेलं होतं। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर त्यापेक्षाही अधिकची किरण, मी तुमच्याकडनं वेळोवेळी अधिक माहिती घेईन। तुर्तास मी साधलोय धनंजय दळवी यांच्याकडे, ते आता कोणत्या स्पॉटला आहेत आणि अपडेट्स आहेत आपण पाहूया। धनंजय, तुमचा स्पॉट आणि ताजे अपडेट्स। सध्या मुंबई महानगरपालिकेच्या समोर आणि जरांगे पाटील यांचा ताफा हा पोहोचलेला आहे। आपण पाहू शकतो समोर सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीच्या समोर हा ताफा पोहोचलेला। मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच आझाद मैदानच्या परिसरामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हा मोठा पोलिसांचा बंदोबस्त आणि याच बंदोबस्तामधून आपण जर पाहिलं तर आता त्यांचा हा हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळतो। मोठी गर्दी जी आहे ती मराठा समाजाची आणि मराठा बांधवांची झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत या संपूर्ण गाडीच्या या ताफ्याच्या बाजूला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत आणि प्रत्येक जण जो आहे तो आपल्या मोबाईलमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा फोटो व्हिडिओ काढण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हळूहळू हा ताफा जो आहे तो आता आझाद मैदानच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। फुलांचा वर्षाव केला जातोय, एकीकडे घोषणाबाजी ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केली जाते। मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचे घोषणेचे बॅनर झळकवले जात आहेत। हा संपूर्ण परिसर जो आहे आझाद मैदानाचा तो भगवामय झालेला पाहायला मिळतोय आणि आता मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानाच्या परिसरात पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। मोठा पोलिसांचा फौजफाटा या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येक जण एक झलक मनोज जरांगे पाटील यांची बघण्यासाठी इथे आपल्याला पाहायला मिळतो। मोठी गर्दी झाली आणि त्या गर्दीतून मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याला वाट दिली जाते आणि थेट ताफा जो आहे तो आझाद मैदानच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर ही थेट दृश्य पुढारीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। मनोज जरांगे पाटील यांची गाडी आणि या सफेद रंगाच्या गाडीमध्ये मनोज जरांगे पाटील बसलेत आणि थेट हा ताफा आता आझाद मैदानाच्या दिशेने कूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने मराठा बांधव हे या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि हा ताफा जो आहे तो आता आझाद मैदानच्या दिशेने जाताना रवाना होताना आपल्याला पाहायला तर हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथे आले। एक लिमिट जी आहे ती आझाद मैदानची आपल्याला पाहायला मिळते, मात्र या लिमिटच्या बाहेर हजारोंच्या संख्येने हे सगळे बांधव जे आहेत ते आझाद मैदान परिसरात पोहोचलेले आहेत। ही पोलिसांच्या ताफ्यामध्ये या सिक्युरिटीमध्ये हा मनोज जरांगे पाटील यांचा कॉन्वे जो आहे तो आझाद मैदानाच्या दिशेने जातोय आणि आझाद मैदानच्या परिसराच्या बाहेरची दृश्य आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर असलेला हा चौक आहे आणि या चौकाच्या समोर सध्या आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने हे सगळे दंगल नियंत्रण पथक असेल, मुंबई पोलीस असतील, MSF चे जवान असतील, हे सगळे या गर्दीतून या मराठा समाजाच्या बांधवांमधून एक मार्ग हा मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याला करून देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते हळूहळू आझाद मैदानच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात। जिंकल्याशिवाय आता माघार घेणार नाही असं या सगळ्या मराठा बांधवांचं म्हणणं आहे आणि आज एक दिवसीय आझाद मैदानात उपोषण केलं जाणार आहे आणि उपोषणाला एकच दिवसाची परवानगी दिलेली आहे। त्यामुळे संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा वेळ हा मनोज जरांगे पाटील आणि या मराठा बांधवांकडे आहे। मात्र त्यानंतर नेमकं
मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे, कारण की या मुंबईमध्ये या आझाद मैदानाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने हे मराठा बांधव उपस्थित झाले। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणाकडे यांच्या वक्तव्याकडे आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं पाहायला मिळते आणि हे भगवं वादळ अखेर आता मुंबईत धडकलेलं पाहायला मिळते आणि मुंबईमध्ये हे सगळेच पोहोचलेले आहेत आणि थेट दृश्य आहे आता आझाद मैदानच्या बाहेर मनोज जरांगे पाटील यांचा ताफा हा पोहोचलेला आहे आणि आता कोणत्याही क्षणी मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात पोहोचतील आणि उपोषण स्थळी ज्या ठिकाणी मंच तयार करण्यात आलाय त्या मंचावर पोहोचतील आणि त्यानंतर हा उत्साहाचं हे सगळं मराठा बांधवांचा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळेल। आरक्षणासाठी या आधीही मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईची हाक दिली होती, त्यानंतर त्यांना मुंबईच्या वेशीवर वाशीला थांबवण्यात आलं होतं, नवी मुंबई थांबवण्यात आलं। मात्र यावेळेस मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात मुंबईत पोहोचलेले आहेत, त्यामुळे आता ते नेमके त्यांची भूमिका काय नेमकी त्यांची भूमिका स्पष्ट करतायत हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता नेमकी काय भूमिका मांडतात हे सगळं आपल्याला पाहावं लागेल, कारण की गेल्या वेळेस ते मुंबईत आले मात्र मुंबईच्या वेशीवर होते आणि यंदा आझाद मैदानात पोहोचलेले आहेत। त्यामुळे आझाद मैदानातून आता मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका मांडतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर आता हा ताफा हळूहळू आझाद मैदानाच्या दिशेने कूच करताना पाहायला मिळतो। हलगी वाजते, हलगीच्या तालावर मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत स्वागत करतायत। या आझाद मैदानाच्या परिसरामध्ये त्यांचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळते उत्साहाचं वातावरण आहे, घोषणाबाजी केली जाते, मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत। भगव्या टोप्या, भगवी शाल, भगवे गमचे घेऊन हातामध्ये भगवे गमछे उडवत या ठिकाणी हे सगळे मनोज जरांगे यांचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतं। दुसरीकडे मोठा पोलिसांचा फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकच या आज मुंबईच्या आझाद मैदान परिसरात मराठ्यांचा आवाज या ठिकाणी घुमताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता ड्रोनच्या माध्यमातून या संपूर्ण आझाद मैदानचा परिसर असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा परिसर असेल, या पूर्ण परिसरात मोठ्या संख्येने ड्रोनच्या माध्यमातून या सगळ्यांवर करडी नजर ही ठेवली जाते। दुसरीकडे मोठ्या संख्येने टेम्पो, ट्रक, गाड्या या सगळे घेऊन हे सगळे मराठा बांधव आज मुंबईमध्ये दाखल झाले। त्यामुळे आता नेमकं या सगळ्यांना एकतर आझाद मैदान आधीच रात्रीपासून मराठा बांधव यायला सुरुवात झाली, त्यामुळे हे आझाद मैदान हाऊसफुल यायला सुरुवात झाली आणि आता मोठ्या संख्येने जरांगेंसोबत आलेली जी मराठा बांधव आहे, मराठा समाज आहे, तो सुद्धा याच आझाद मैदानात दाखल झाला। हा संपूर्ण परिसर आता मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने या मराठा बांधवांनी आपल्याला पाहायला मिळतो गे आणि संपूर्ण भगवा झालेला हा या ठिकाणचा परिसर आपण थेट पुढारीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवतो। आपण जर पाहिलं तर हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत आणि हे संपूर्ण मराठा समाजाचा हा ताफा जो आहे जरांगेंसोबत तो आता आझाद मैदानच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतो। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर संपूर्ण मुंबई महानगरपालिकेची इमारत असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत असेल, त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरावर मुंबई पोलिसांची करडी नजर आहे, कोणताही चुकीचा प्रकार घडू नये यामुळे मुंबई पोलीस सतर्क आहे। आपण जर पाहिलं तर स्वतः कायदा सुव्यवस्था ज्यांच्याकडे आहे ते सत्यवान चौधरी सुद्धा इथे उपस्थित होते, त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला गेला। डीसीपी प्रवीण मुंडे सुद्धा याच परिसरात थोड्या वेळापूर्वी उपस्थित होते, ते सुद्धा या संपूर्ण नियंत्रणावर लक्ष ठेवणे नियंत्रण करण्यासाठी दंगल नियंत्रण पथक असेल, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बॉम्ब स्क्वॉड असेल, त्याचबरोबर MSFचे जवान असतील, हे सगळे जवान या ठिकाणी उपस्थित असले आणि संपूर्ण परिस्थितीवर लक्ष आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने टेम्पो असतील, ट्रक असतील, याच्यावर हे मराठा बांधव आता जरांगे पाटील यांच्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अंतरवाली सराटीमधून हे सगळे मुंबईमध्ये दाखल झालेले। मुंबईमध्ये मोठा मराठा समाजाचा हा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे। भगवं वादळ आपल्याला या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या परिसरात पाहायला मिळते आणि आता हा मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आझाद मैदानाच्या प्रवेशद्वारावर पोहोचलेला आहे।